पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही असंही कोर्टानं म्हटलं। रणजीत सांगले सुधाकर धर द्विवेदी के लोग 17 साल बाद अक्षय घूम गए सगळे एका वेळेस ये सुधाकर धर द्विवेदी के करताना मला फक्त सांगा सगळ्यांचं अंकुर के भी फ्रेम में है, मेरे में भी है। अंकुर वाले में ज्यादा, अंकुर वाले में देखो, अंकुर वाले में एक मिनिट इफ यू ऑल अग्री पहिले आपण मराठीत घेऊयात, मग हिंदीत घेऊयात, मग इंग्रजीमध्ये घेऊयात। सर ईगो की बात नहीं सर। आज जो फैसला आया है इस पर क्या कहेंगे? 17 साल पहिलं मराठी बोला तुम्ही मराठीत बोला ना, काही इशू नाही। आज जो फैसला आलेला आहे त्याबद्दल काय म्हणणार आपण? आज एक मिनिट आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। परवा संसदेमध्ये जे देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही, त्याच्यावर आज माननीय विशेष NIA सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आज ATS नी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे, तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्ब ब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्ज आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते। आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून DG ATS यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी